हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिविहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। वंदे गुरु परंपराम। आज सेवेसाठी प्राप्त झालेला गाथेच्या क्रमांकाने आलेला अभंग आज आपल्या समोर सादर करताना मनाला अत्यंत आनंद होत आहे की संतांच्या शब्दांवरती चिंतन करावं, त्याच्यावरती विवेचन करावं आणि त्यामधून, त्या चिंतनामधून, त्या सत्संगातून आपण आपल्या साधनेमध्ये प्रगती करण्याचा हा फार मोठा आनंद मला प्राप्त करून दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अत्यंत आभार मानतो। गाथेच्या क्रमांकाने आलेला हा 38वा जो अभंग आहे तो आपण पाहू। चित्त समाधान तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाणा भले सांगो काय, मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे, तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अत्यंत महत्वाच्या या अभंगावरती आपण चिंतन करत आहोत। 4 चरणांचा अत्यंत छोटाच अभंग आहे, परंतु साधकाला सिद्धावस्थेकडे जात असताना त्याच्यामध्ये कोणता मार्ग चोखाळला पाहिजे, कोणत्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे, त्याचा विचार सांगत असताना इथे मनाला उद्देशून संत तुकाराम महाराज आपल्याला काही साधन सांगत आहेत। विचार असा करताना आपल्याला मनामध्ये विचार येतो की मनच का? कारण तुकोबारा ह्या अभंगामध्ये सुरुवात काय करतात तर चित्त समाधान तरी विष वाटे सोने। पुढील विषयाला आपण चिंतन करत असताना, त्यामध्ये प्रवेश करत असताना मला इथे एक विशेष लक्ष वेधून घ्यायचे आहे, ते असं चित्त समाधान। सरळ सरळ अर्थ आहे की चित्तामध्ये समाधान असेल तर, की चित्त समाधानी असेल तर, पण तरचा पुढे जो अन्वय आहे त्यामध्ये आपल्याला 2 प्रकारे अन्वय लावता येतो। तुकाराम महाराज काय म्हणतात तर विष वाटे सोने, म्हणजे विष सोने वाटे किंवा सोने हे विष वाटे। दोन्ही प्रकारे आपल्याला जरी चिंतन केलं तरी दोन्हीचा संबंध हा पहिल्या चरणाचा पहिला जो अर्धा भाग आहे चित्त समाधान याच्याशीच येतो। चित्तामध्ये समाधान असेल तर विष देखील सोन्यासारखं वाटतं आणि सोनं देखील विषासारखं वाटतं।
काय आहे? विचार करा, विष आणि सोनं याचा काहीतरी संबंध आहे का? नाही ना. सरळ सरळ अर्थ पहा तुम्ही. विष आणि सोनं, ठीक आहे, विष आणि अन्न याचा संबंध असू शकतो, परंतु विष आणि सोनं याचा काही संबंध नाही. विषाचा ना सोन्यावर परिणाम होतो ना सोनं हे विष आहे. मग तरी देखील विष आणि सोनं हे का? तर याचा विचार करत असताना आपल्याला त्याचा लक्ष्यार्थ पाहावा लागतो. विष काय आहे? जेव्हा आपण विष म्हणतो तर अत्यंत त्याज्य काय असेल तर ते विष आहे. कुठल्याही अन्न, सोपं उदाहरण सांगतो. आपल्या समोर फार सुंदर अन्न ठेवलेलं आहे, सुग्रास भोजन आहे, अत्यंत भूक लागलेली आहे. आता जेवायला सुरुवात करणार, तुम्ही पहिला घास घेणार, एवढ्यात कोणीतरी येऊन सांगतं, अहो ते खाऊ नका, त्याच्यामध्ये काहीतरी विकल्प निर्माण झाल्यामुळे, विकार झाल्यामुळे ते अन्न विषप्राय झालेलं आहे. आता विषप्राय झालेलं आहे हे कळल्यानंतर, ते अन्न आता विषवत आहे, विषासारखं आहे हे कळल्यानंतर ते अन्न आपण सेवन करू का? कितीही जरी भूक लागलेली असेल, परंतु त्या अन्नाच्या सेवनाने मरण्यापेक्षा मी अजून एक दिवस उपाशी राहीन असा आपण विचार करू. म्हणजेच विष हे आपल्याला अत्यंत त्याज्य आहे. मग विषासारखंच या जीवनामध्ये आपल्याला अत्यंत त्याज्य काय आहे? तर या जीवनामध्ये आपल्याला अत्यंत त्याज्य दुःख आहे. कशाचा आपल्याला तिरस्कार असेल, काय आपल्याला टाकून द्यावं असं वाटत असेल तर ते आहे दुःख. आणि अत्यंत प्रिय काय असेल, अत्यंत मूल्यवान वस्तू काय असेल तर ती वस्तू म्हणजे आहे सोनं. आमचे एक सज्जन मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की जर का तुम्हाला कुठेही तुलना करायची असेल, ते विनोदाने म्हणाले की एका व्यक्तीला काही वर्षांपूर्वी, समजा 100-150 वर्षांपूर्वी 1000 रुपये पगार होता. आता 1000 रुपये पगार 150 वर्षांपूर्वी म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये किती झाले याची तुलना जर का करायची असेल तर ते म्हणाले की एकच करा, त्या काळी सोन्याचा भाव काय होता, आत्ता सोन्याचा भाव काय आहे याची तुलना करा. म्हणजे सोनं किती भावाने वाढलं, तेवढ्याच भावाने पगार वाढलेला असला पाहिजे. म्हणजे काय की प्रत्येक काळ कोणताही असेल, भूतकाळ असेल, वर्तमान असेल, नाही तर भविष्य काळाची सुद्धा आपल्याला खात्री देता येईल की सोनं हे आपल्याला अत्यंत प्रिय आहे, अत्यंत मूल्यवान आहे. आणि अत्यंत मूल्यवान, अत्यंत हवं असं या जीवनामध्ये आपल्याला काय असेल तर ते आहे सुख. आपल्याला अत्यंत नको असणार काय असेल तर ते आहे दुःख. आणि आपल्याला अत्यंत हवं असणार असं काय असेल तर ते आहे सुख. तुकोबारा इथे काय म्हणतात, तर चित्तामध्ये समाधान असेल तर होईल काय? दुःख हे सुखासारखं वाटेल किंवा सुख हे देखील दुःखासारखं वाटेल. मग प्रश्न असा निर्माण होतो, याचा अर्थ कसा लावायचा? याचा अर्थ लावत असताना आपल्याला आधी विचार करावा लागतो चित्त समाधान. चित्तामध्ये समाधान असल्यावरती या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. मग याचा व्यत्यास करा. एखादी गोष्ट आपल्याला कशी आहे हे पाहायचं असेल तर ती कशी नाही हे पाहिलं की ती कशी आहे हे पाहणं सोपं जातं. चित्तामध्ये समाधान नसेल तर काय होतं हे पाहिलं की चित्तामध्ये समाधान असेल तर काय होतं हे नक्कीच कळतं. सोपा विचार आपण एक पाहू, आपल्या मनामध्ये समाधान आहे की नाही? आपण असमाधानी आहोत ही गोष्ट नक्की, कारण आपल्याला महाराजांनी साधन काय दिलं? चित्त समाधान. चित्तामध्ये समाधान बाळगा. चित्तामध्ये समाधान असेल तर सगळं काही प्राप्त होईल. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मनामध्ये प्रसन्नता असेल, मन प्रसन्न असेल तर तुम्हाला जी इच्छा होईल ते प्राप्त होतं.
मनामध्ये प्रसन्नता नसेल तर काही प्राप्त होत नाही. म्हणजे मन असमाधानी असेल तर तुम्हाला काही प्राप्त होत नाही. पण मग मनच समाधानी का असायला पाहिजे? कारण समाधानी असणं किंवा नसणं हा मनाचा गुणधर्म आहे. कसं होतं, आपण असमाधानी का आहोत, असमाधान म्हणजे काय, याचा इथे आपण आधी थोडा विचार पाहू. छांदोग्य उपनिषदामध्ये कथा आली. झालं असं, देवर्षी नारद सनत कुमारांकडे गेले. सनत कुमारांकडे गेले आणि म्हणाले, अधि भगवो ब्रह्मेती, मला ज्ञान द्या, मला शिकवा, कारण मी खूप दुःखी आहे. सनत कुमारांनी सांगितलं की ठीक आहे, पण तुम्ही सांगा की तुम्हाला आधी काय येतं. मग नारद महर्षींनी सांगायला सुरुवात केली. देवर्षी नारद म्हणाले की मला 14 विद्या 64 कला येतात. काय 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 त्यांनी पूर्ण यादीच दिले की हे सगळे विषय मला माहित आहेत, हे सगळं मी शिकलोय. मग त्याच्यामध्ये क्षत्रविद्या, नक्षत्रविद्या, गुप्तधन शोधण्याची कला, हे सगळं मला येतं. पण असं असून देखील काय आहे, मी अजूनही दुःखी आहे. हो, माझ्या मनाला अजून शांती नाही. माझा एवढा अभ्यास झाला, मी एवढं शिकलो, मला एवढं सगळं ज्ञान आहे, परंतु एवढं सगळं ज्ञान असून देखील मन शांत नसेल तर कसं होईल? चालत नाही ना. ते म्हणतात की तरती शोकम आत्मवित श्रुतम ही भगवत दृश्येभ्य. मी तुमच्यासारख्या मोठ्या लोकांकडून ऐकलंय. काय ऐकलंय? जे आत्मवित आहेत, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, भगवत प्राप्ती झालेली आहे, ते शोक तरून जातात. मला शोक आहे हो, मला या शोकातून पलीकडे जाण्याचा उपाय सांगा. एवढे प्रचंड विद्वान, एवढ्या सगळ्या विद्या हस्तगत केलेल्या नारद महर्षींची जर का ही कथा असेल, तर तुमच्या आमच्यासारख्या पामरांची काय कथा असेल हो? नाही ना. आपल्या मनामध्ये समाधान असत नाही. महाशोक का निर्माण झाला? तिथेच पुढे उपनिषदाने विचार करत असताना म्हटलं की काय आहे, जे अनित्य आहे, जे मर्यादित आहे, त्याने कधीही सुखाची प्राप्ती होत नाही. ते नेहमी दुःखालाच कारण ठरतं, ते केवळ दुःखाचंच कारण होतं. कसं पहा ना, समजा एखाद्याकडे एक कवडी देखील नाही, एखाद्या व्यक्तीकडे एक कवडी देखील नाही, त्याला 1 रुपया सापडला. आजकालच्या जीवनामध्ये 1 रुपयालाही किंमत नाही, त्यामुळे तो भाग सोडा. कवडीला आपण आता 1 रुपयापासून सुरुवात करू. 1 रुपयाही नाही त्याच्याकडे, रुपया आहे. 1 रुपया आहे, त्याला मिळाले 10 रुपये. तो 10 रुपये प्राप्त झाल्यानंतर म्हणतो की मला 100 रुपये मिळाले तर बरं होईल. ज्याच्याकडे 10 रुपये आहेत तो म्हणतो 100, 100 असणारा म्हणतो 1000. काही मर्यादा नाही ना. असं करता करता म्हणतो की मला लक्षाधीश व्हायचंय. लक्षाधीश झालेला जो आहे तो म्हणतो की मला कोट्याधीश व्हायचंय. कोट्याधीश झालेला म्हणतो की मला राजा व्हायचंय. राजा म्हणतो मला इंद्र व्हायचंय. इंद्र म्हणतो मला ब्रह्मदेव व्हायचंय. का? कारण त्याच्या आयुष्यामध्ये आमचे 14 इंद्र बदलतात. म्हणजे झालं काय की प्रत्येकाला काही ना काहीतरी अधिक हवं आहे. आणि हे अधिक का हवं आहे? कारण मनामध्ये कुठेतरी मर्यादितपणाची भावना आहे. तर तुमच्या आमच्या ठिकाणी ही मर्यादितपणाची जी भावना आहे, ती जर का आपल्या असमाधानाचं कारण असेल तर ती दूर करायला नको का? उपनिषद म्हणतं, जे काही मर्यादित आहे ते दुःखाचंच कारण आहे. कारण जिथे जिथे मर्यादा आहे, तिथे तिथे मला अधिक काहीतरी मिळावं अशी अपेक्षा आहे. जे जे म्हणून मर्यादित आहे. यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखम असती. जे काही अल्प आहे, मर्यादित आहे, मोजता येतं, ते सुख नाही. का? अधिक तृष्णा, अधिक फलतृष्णा हेतुत्वात मला अजून मिळू शकतं ही भावना जिकडे आहे, तिकडे मला समाधान नाही.
मग प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याला समाधान नाही, मग आपण कोणत्या मार्गांचा अवलंब करतो ते समाधान प्राप्त करण्यासाठी? समाधान पाहत असताना आपण पहिल्या चरणाच्या दृष्टीने पाहिलेल्या परत विचाराकडे येऊ. विष वाटे सोने, त्या दोन्हीच्या अन्वयाचा आपल्याला विचार करायचा, परंतु आधी विष आणि सोने इथेच आपल्याला आधी विचार करूया. सुख आणि दुःख. आपल्याला दुःख नकोय, सुख हवंय, हे तर नक्की. मग आता प्रश्न असा येतो की आपल्याला दुःख नकोय, सुख हवंय हे नक्की असताना मी दुःख दूर करण्यासाठी आणि सुख मिळवण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि सुख मिळवण्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब करतो? तर मी मात्र विषयांचा अवलंब करतो. आणि होतं असं, ते विषय मला दुःख देतात आणि ते मला कळत नाही. विषय काय करतात? ते आहेत मुळात दुःख रूप, पण सुखाचा अंगावरती चढवतात. सुखाचे कपडे घालतात आणि आपल्या समोर येतात आणि आपण त्या कपड्यांना भुलतो. माऊलींनी सांगितलेलं आहे, माऊलींनी आपल्याला सूचना दिलेली आहे. ते काय म्हणतात की हे सुख तुम्हाला विषप्राय आहेत, तुम्हाला कळत कसं नाही? सगळ्यांनीच सांगितलंय, परंतु आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये तो प्रकाश पडत नाही. मग हे कसं होतं पहा. आपली या विषयांकडे प्रवृत्ती का आहे? ते प्रत्यक्ष सुख देतात म्हणून त्याच्याकडे प्रवृत्ती आहे. ते आपल्याला बांधतात का? शब्दाच्या दृष्टीने विचार केला तर फार सुंदर विचार सांगितला. विषय, त्याचं जे मूळ धातू आहे की नाही संस्कृत मधला, सिनोती बध्नाती, विशेषण सिनोती, जे विशेषत्वाने बांधून टाकणारे आहेत ते विषय. या विषयांच्या ठिकाणी सुख कसं असेल? परंतु या विषयांच्या ठिकाणी सुख नसताना देखील असं काय आहे की ज्याच्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होते? मग असं एकच आहे की जो अमर्याद आहे, ज्याला मर्यादा नाही, जो अमर्याद आहे, ज्याला मर्यादा नाही, त्याला आपलं करा की आपल्याला समाधानाची प्राप्ती आहे. मग आता असमाधानी आणि समाधानी यांच्यामध्ये तुलना करू. असमाधानी व्यक्ती आहे, असमाधानी व्यक्तीसाठी विष वाटे सोने याचा अन्वय लावा. विष म्हणजे दुःख आहे की नाही, ते सुखासारखं वाटतं. असमाधानी म्हणजे अज्ञानी. हे आपल्याला नक्की करूया. जो कोणी अज्ञानी आहे तो असमाधानी आहे आणि जो असमाधानी आहे तो अज्ञानी आहेच आहे. मग आता मला सांगा, जो अज्ञानी आहे, असमाधानी आहे, म्हणजे आपल्यासारखे जे जीव आहेत, बद्ध आहेत, त्यांना काय वाटतं? दुःख हे सुखासारखं वाटतं. आणि सत्य आहे ना हो, दुःख हे सुखासारखं का वाटतं? कारण ते आपल्याला भुलवतं. विषयाच्या ठिकाणी सुखाचा अंशही नाही. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांवरती आपण ढकलून मोकळे झालोय, परंतु आपणच मानतो ते. इंद्रियांना प्रवृत्त करणार आपलं मनच आहे, आपणच आहोत. म्हणजे झालं काय की ते विषय दुःख मूलक असले, दुःख स्वरूप असले तरी त्यांना आपण सुख समजतो. म्हणजे मुळात आहे दुःख, पण त्याला आपण समजतो सुख. कशामुळे झालं? चित्तामध्ये असमाधान आहे म्हणून झालं. याच्याच उलट आहे सुख. अरे भगवत भक्तीसारखं, परमात्म्यासारखं सुख कुठे आहे का? नाही. परंतु जरा नामजप करा म्हटलं की आपल्याला किती कंटाळा येतो. कधी एकदा हा जप संपतोय असं होतं. म्हणजे तो माळ हातात धरल्यानंतर ती कधी संपते याच्याकडे आपला डोळा असतो. मग ते जर का त्या
गोमुखीमध्ये किंवा आत असेल, आपण आत झाकून घेतलेली असेल तर मग हाताने पाहणार तपासून, अरे आला का तो मेरुमणी, संपली का माळ, होतं की नाही? का असं होतं? कारण सुखस्वरूप असणारा परमात्मा आपल्याला अज्ञानामुळे दुःख स्वरूप वाटतो. परमार्थ आहे सुखस्वरूप, परंतु आपल्याला तो दुःखासारखा वाटतो. पण ही पारमार्थिक भाषा तर पुढची आहे हो, मी तुम्हाला अजून थोडं व्यावहारिक सांगतो. आहे सुख, मागचा दृष्टांत घेऊ. छान तुम्हाला पंगत वाढलेली आहे, अत्यंत सुग्रास जेवण आहे, तुम्ही ज्याचा विचार कराल ती वस्तू पानामध्ये, परंतु ते भोजन करत असताना मनामध्ये विचार काय येतो? असं भोजन मला पुन्हा कधी मिळेल, मिळेल की नाही, आधी मिळालं ते इतकं चांगलं होतं, आता एवढं चांगलं नाही. म्हणजे अरे सुखाचा अनुभव येत असताना देखील ते टिकेल की नाही, ते संपणार आहे, या विचाराने ते सुख आपल्याला पूर्णपणे अनुभवता येत नाही. म्हणजे मनामध्ये कुठेतरी ते दुःख राहतच, सुख देखील आपल्याला दुःख देऊन जातं. का? कारण असमाधान आहे म्हणून. त्यामुळे असमाधानामुळे काय झालं? विष, दुःख हे सुखासारखं वाटतं आणि सुखाचा अनुभव प्राप्त झालेला असताना देखील तो दुःख देऊन जातो. मग हे जे अज्ञान आहे, हे असमाधान आहे, ते कसं दूर होईल? तर त्याच्यावरती तुकाराम महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये, चित्त समाधान. चित्तामध्ये समाधान असल्यानंतर दुःख आलं तरी ते सुखासारखंच वाटेल, आणि विषयरूप सुख आल्यानंतर ते दुःखासारखं वाटून तुम्ही त्याचा स्वीकार करणार नाही. चित्तामध्ये समाधान असेल तर काय होईल? दुःख जे आहे, अत्यंत दुःख जरी प्राप्त झालं, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते, भगवद्गीतेमध्ये भगवंत काय सांगतात? की त्या समाधान, त्या भगवंताच्या ठिकाणी, त्या आत्म्याच्या ठिकाणी एकरूप झाल्यानंतर गुरुणापि दुःखेन, अत्यंत तीव्र दुःख जरी प्राप्त झालं तरी याची बुद्धी विचलित होत नाही, तो आपल्या सुखस्वरूपामध्ये स्थिर राहतो, त्याचा सुखाचा त्याला येणारा अनुभव ढळत नाही. आणि याच उलट व्यवहार दशेमध्ये असताना एखादं विषयाचं सुख जरी प्राप्त झालं तरी त्या ठिकाणी दुःख दर्शन केल्यामुळे न त्याची त्या ठिकाणी आसक्ती असते ना तिरस्कार असतो. मग असं असताना प्रश्न असा निर्माण होतो की तुकोबाराय आपल्याला चित्त समाधान असं का म्हणतात? सुरुवातीला आपण काय म्हटलं? मन समाधानी असलं पाहिजे, मनाला इथे उपदेश केलेला आहे. का ते असं? आपण दृष्टांत पाहून आलो, आपण उदाहरण पाहून आलो, मन करारे प्रसन्न. पण मन करारे प्रसन्न का हो? प्रश्न निर्माण होतो की नाही? मनच का प्रसन्न करा? का इतर काही मार्ग नाहीत का? इतर काही उपाय नाहीत का? अरे शेकडोंनी उपाय आहेत, अनेक विषय आहेत, अष्टसिद्धी प्राप्त करणं शक्य आहे. अष्टसिद्धी प्राप्त केल्यानंतर मागाल ते सुख प्राप्त आहे. 100 यज्ञ केल्यानंतर, 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर, इंद्रपदाची प्राप्त झाल्यानंतर हवं ते सुख प्राप्त आहे. उपासना तपश्चर्या केल्यानंतर त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी आपल्याला जाता येतं, ब्रह्मलोकामध्ये जाता येतं, अनंत कालापर्यंत, अगदी दीर्घ कालापर्यंत सुख प्राप्त आहे. परंतु असं असताना देखील चित्त समाधान का म्हटलं? तर याचं अत्यंत सोपं उत्तर आहे, समाधान हे अज्ञानामुळे आहे म्हणून.
कसं आहे पहा, स्फटिक असतं की नाही, स्फटिकाची माळा असते, किंवा आपण एक घेऊया मोठा चांगला स्फटिक आहे किंवा काचेचा गोळा आहे, तो मी ठेवला लाल रंगाच्या कापडावरती. तुम्ही लाल रंगाच्या कापडावरती ठेवला आणि कोणाला वाटलं की अरे याच्यावरती लाल रंग दिसतोय, म्हणजे काय झालंय, कुंकवाचे डाग लागलेले, कुंकू वगैरे पडलं असेल ते सगळे लाल रंगाने माखलं गेलंय, धुया म्हणून त्याने धुवायला सुरुवात केली. मला सांगा कोणता साबण वापरला म्हणजे तो लाल रंग जाईल? कोणता साबण वापरल्यानंतर त्या स्फटिकाचा लाल रंग जाईल? कोणत्या स्फटिकाचा? जे स्फटिक लाल रंगाच्या कापडावरती ठेवलाय आणि लाल रंगाच्या कापडावरती ठेवल्यामुळे त्या स्फटिकाला लाल रंग प्राप्त झालेला आहे. तो लाल रंग कोणत्या साबणाने धुतल्यावरती जातो? कुठल्याही साबणाने धुवून जात नाही. का? अरे कारण त्या स्फटिकाचा रंग बदललेलाच नाहीये ना हो. भेद काय पहा, स्फटिकाचा रंग खरोखर बदलणं, स्फटिकावरती खरोखर लाल कुंकवाचे डाग पडणं, किंवा लाल कापडावरती असल्यामुळे स्फटिक लाल रंगाचा दिसणं, दोन्ही मध्ये अत्यंत भेद आहे. एके ठिकाणी ते जे लाल डाग आहेत ते खरे आहेत, त्याच्यामुळे त्यांना धुणं आवश्यक आहे, तिकडे पाणी साबण वापरून ते साफ केले पाहिजेत. परंतु जिकडे आभास आहे, लाल रंग स्फटिकाला प्राप्त झाल्याचा जिकडे आभास आहे, तिकडे कोणतंही कर्म, तपस्या, उपासना करून चालत नाही. जो आभास आहे ना, जो अध्यास आहे, त्याच्या ठिकाणी केवळ आणि केवळ ज्ञान आवश्यक आहे. आणि ते कधी प्राप्त होईल, ते कुठे आहे? त्याच्यासाठी म्हणून म्हटलं चित्त समाधान. मनामध्ये ते समाधान असेल तरच या सगळ्या पुढल्या घटना होऊ शकतात, पुढले सगळे परिणाम होऊ शकतात. काय चिंतन करून आपण आलो पहा, आपण चिंतन केलं की मनामध्ये असमाधान असेल तर आपली जी प्राप्त परिस्थिती आहे ती तशीच राहणार आहे. आपण सुखाच्या प्राप्तीची इच्छा करू पण आपल्याला प्राप्त होणार आहे दुःख, आणि जे दुःख आहे ते सुखासारखं वाटून आपण त्याचा स्वीकार करत आहोत. म्हणून चित्तामध्ये समाधान असलं पाहिजे. चित्तामध्ये समाधान असेल तरच खरोखरच आपल्या जीवनातून दुःख पूर्ण नष्ट होईल आणि आपल्याला आत्यंतिक सुखाची प्राप्ती होईल. कारण काय म्हटलं, प्रसन्नता आपण म्हटलं ना, प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते. तिथे माऊलींच्या ओव्या पहा, देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, तेथे रिगणे नाही समजता संसार दुःख. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधा तृष्णेचा अडदरू काहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैसे के पाहे. तेथ बुद्धी आपैसी राहे परमात्म रूपी. तेथ बुद्धी आपैसी राहे परमात्म रूपी. ती बुद्धी जेव्हा त्या परमात्म्याच्या ठिकाणी एक होते, म्हणजेच चित्त समाधान, चित्तामध्ये समाधान प्राप्त होतं, त्यावेळेला आपल्याला सुख आणि दुःख स्पर्श करत नाही. तेथ रिगणे नाही समजता संसार दुःख. म्हणून आचार्यांनी समाधान या शब्दाची व्याख्या करत असताना, कारण आपण वेदांताचा अभ्यास करत असताना अधिकारी कोण, तर साधन चतुष्टय संपन्न अधिकारी. मग त्याच्यामध्ये समाधान, समाधी षटक संपत्तीमध्ये समाधान आलं. त्या समाधान या शब्दाचा विचार करत असताना, व्याख्या करत असताना आचार्यांनी व्याख्या केली, सम्यगास्थापनम बुद्धेः शुद्धे ब्रह्मणि सर्वथा तत्समाधानमित्युक्तम न तु चित्तस्य लालनम.
आपली बुद्धी आहे ती त्या ब्रह्माच्या ठिकाणी, परब्रह्माच्या ठिकाणी एक करणं, सम्यक आस्थापनम, ब्रह्मरूप करणं, हेच समाधान आहे. तेथ बुद्धी आपैसी राहे परमात्मरूपी, हेच समाधान आहे. आणि ते समाधान असेल तरच पुढील गोष्टी शक्य आहेत. काय? दुःख आणि सुख यांना तुल्य पाहणं, समानतेने पाहणं. कसं आहे पहा, जोपर्यंत आपल्या मनामध्ये समाधान नाही तोपर्यंत मन चंचल असणार आहे. का असं होतं? तर आपण थोडा एक तात्विक विचार करू. आता पहा, आता तुम्हाला जे काही प्राप्त आहे, समजा आपण म्हणूया एखादा विषय प्राप्त आहे, अनुभवण्यासाठी प्राप्त आहे. तो अनुभवण्यासाठी प्राप्त असताना तुम्हाला सुखाचा अनुभव कुठून येतो हो? तो इतर कुठनं येत नाही. जो आपल्या स्वरूपामध्ये असतो, जो आपल्या स्वरूपाचा असतो ना, तोच आपल्याला सुखाचा म्हणून अनुभव येतो. आहे की नाही? कसं आहे पहा, तुम्ही विचार करताय, तुम्ही सोपं उदाहरण घेऊ. ते जे आपण मगाच्या दृष्टांतामध्ये पाहिलं, भोजनाचा आस्वाद घेत असताना तुमचं चित्त त्या ठिकाणी एक होतं. आणि जेव्हा हे चित्त त्या ठिकाणी एक होतं त्यावेळेला आपलं मन एकाकार होतं. कशाशी? त्या भोजनाच्या अनुभवाशी. आता त्या भोजनाच्या अनुभवाशी आपलं एकाकार झालेलं जे चित्त आहे ना, त्या चित्तामध्ये, त्या मनामध्ये परब्रह्माच्या सुखस्वरूपाचं प्रतिबिंब प्राप्त होतं. काय होतं? परब्रह्माच्या सुखस्वरूपाचं प्रतिबिंब त्या अंतःकरणाच्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि मग हे प्राप्त झालेलं प्रतिबिंब जे आहे, त्या प्रतिबिंबाचा आपण अनुभव घेतो. काय झालं? ते जे प्राप्त झालेलं प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबाचा आपण अनुभव घेतला. माझा प्रश्न आता पुढे, हे प्रतिबिंब चंचल असेल तर, प्रतिबिंब स्थिर नसेल तर तो नीट येईल का अनुभव? नाही येणार. तो अनुभव आपल्याला नीट येणार नाही. मग तो अनुभव जर का आपल्याला नीट स्पष्ट यायचा असेल तर काय व्हावं लागेल? ते जे प्रतिबिंब ज्या मनामध्ये पडलेलं आहे ते मन स्थिर व्हावं लागेल. पाण्यावरती तरंग असतील, लाटा असतील, तर त्या पाण्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसतं का आपलं नीट? नाही दिसत. ज्या पाण्यावरती तरंग उमटलेले आहेत त्या तरंग उपटलेल्या पाण्यामध्ये आपलं जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला स्पष्ट दिसत नाही. मग ते आपल्याला स्पष्ट कधी दिसेल? तर ते आपल्याला स्पष्ट तेव्हाच दिसेल जेव्हा ते जे आहे प्रतिबिंब ते स्थिर होईल. मग ते स्थिर कधी होईल? जेव्हा ते मन ज्याच्यामुळे स्थिर झालेलं आहे, ते मन ज्याच्यामुळे स्थिर झालेला आहे तो विषय स्थिर असेल. आता आपल्याला प्राप्त झालेला जो विषय आहे भोजन, आपण इथे म्हटलंय, तो नित्य आहे का? नाही, तो संपणार आहे. आणि तो संपणारा असल्यामुळे त्या ठिकाणी स्थिर झालेलं मन हे दीर्घ काळापर्यंत, अनंत काळापर्यंत स्थिर राहणार नाही. म्हणून माऊलींनी काय सांगितलं? त्या परमात्म्याला आपला विषय बनवा. भक्तीची याच दृष्टीने व्याख्या करत असताना मधुसूदन सरस्वतींनी काय व्याख्या केली? की धृतस्य भगवत धर्मात धारावाहिकतांगता सर्वेशे मनसो वृत्ती ही भक्तिरित्यभिधीयते. ते धारावाहिक झालेलं जे मन आहे त्या मनाला काय विषय प्राप्त झाला पाहिजे? तर तो परमात्मा हाच विषय दिला पाहिजे. नाहीतर चित्त समाधान होणार नाही.
मग असं ज्याला चित्त समाधान प्राप्त झालेलं आहे त्याच्यासाठी होतं काय? विष वाटे सोने आणि सोने विष वाटे. दोन्हीकडनं आपण आता अन्वय लावून घेऊ. हे विषय जया ते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवा सुसंगती नाही तया. ज्याच्या मनामध्ये समाधान निर्माण झालेलं आहे, मन शांत झालेलं आहे, त्याला ते विषयाचं भानच नाही ना हो. त्याला ते विषयाचे भान राहत नाही. त्यामुळे त्याला ते सुख आहे का दुःख आहे दोन्ही कळत नाही. सुख आणि दुःख त्याला दोन्ही समान होऊन जातं. इथेच विचार करत असताना थोडा असा विचार करा, समाधान म्हणजे कृतकृत्यता. थोडं आपण व्यावहारिक दृष्टीने ते मन एक करणं, परमात्म्याच्या ठिकाणी एक करणं वगैरे तो विषय आपण थोडा आता बाजूला ठेवू. मनामध्ये आता आपण विचार करूया समाधान म्हणजे काय, तर कृतकृत्यता या दृष्टीने. एक तर आपल्याला पटलेलं आहे की आपल्याला समाधान हवं आहे. मग समाधान म्हणजे काय, तर कृतकृत्यता. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम. जे काही करायचं आहे ते माझ्याकडून केलं गेलंय आणि जे काही प्राप्त करायचं आहे ते मला प्राप्त झालेलं आहे. हा विचार म्हणजे कृतकृत्यता. असं आपलं झालंय का? आणि असं आपलं कधी होईल? जेव्हा तो एक परमात्मा प्राप्त होतो त्याच वेळेला ही कृतकृत्यता अंगी येते. तो एक परमात्मा प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला अजून काही हवं असं वाटत नाही. म्हणून आपलं मन त्या परमात्म्याच्या ठिकाणी एक झालं पाहिजे. देखिले चरण तुझे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. हे जे काही वित्त धन जे काही आहे ते आम्हाला मातीसारखं आहे. काय करा? आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मनामध्ये पांडुरंगाचं भगवंताचं नाव असेल तरच ते मनामध्ये समाधान येणार आहे. म्हणून ते चरण त्या ठिकाणी, त्या चरणांच्या ठिकाणी आपलं मन एक झालं पाहिजे. तो विचार करत असताना परिणाम काय झाला? मनामध्ये समाधान निर्माण झाल्यानंतर असा जो जीवनमुक्त महात्मा आहे ज्याच्या ठिकाणी मन परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप झालेला आहे, तो काय म्हणतो? त्याला दुःखाचा दुःख म्हणून अनुभव येत नाही आणि विषवत असणारं जे सुख आहे त्याचा तो स्वीकार करत नाही. त्याची दृष्टी आणि आपली दृष्टी याच्यामध्ये काय भेद आहे? एकच विषय आहे. असं पहा, जगात ज्या गोष्टी आहेत की नाही त्या गोष्टी संतही पाहतात, आपणही पाहतो. संतही तेच जग पाहतात जे जग आपण पाहतोय, पण दोघांच्याही पाहण्याची जी दृष्टी आहे त्याच्यामध्ये भेद आहे. दोघांच्याही पाहण्याची जी दृष्टी आहे त्याच्यामध्ये भेद आहे. काय भेद आहे? तर पहा, ह्या जो काही बंध आहे, मोक्ष आहे, सुख आहे, दुःख आहे, ते कोणी दुसरं देत नसतो हो. संसार दुःखाचा, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, हे सगळं जे काही आपण म्हणतो अज्ञानासाठी जे आहे ते का आहे, कशामुळे आहे? तर त्याची दृष्टी वेगळी आहे हो. दुःख आपल्याला कशामुळे प्राप्त होतं सांगा ना? जगामध्ये क्षणाक्षणाला
असंख्य जीव मृत्युमुखी पडत असतात, यमलोकी जात असतात, अनेक मनुष्य मृत्युमुखी पडतात. त्यांच्या मृत्यूने आपल्याला दुःख होत नाही, परंतु आपला कोणी गेला, आपल्या नात्यातील आपल्या कोण्या व्यक्तीचा मृत्यू झाला की आपल्याला दुःख होतं का? कारण मी त्याच्याशी हा माझा प्रिय असा संबंध जोडलेला आहे. संतांचा असा कोणाशीही संबंध नसतो. संत असंग असतात आणि ते असंग असल्यामुळे त्यांना ना ते सुखही त्यांना स्पर्श करतं, ना ते दुःखही स्पर्श करू शकतं. परंतु असं व्हायचं असेल तर चित्तामध्ये समाधान आवश्यक आहे. का? कारण आपण चित्तामध्ये समाधान असण्यासाठी जे आपले आहेत, ज्या वस्तू माझ्या आहेत, मग ते वित्त, धन आणि मनुष्य, मग आपले नातेवाईक असतील, आपलं धन असेल, नाहीतर आपला जमीन जुमला असेल, जे काही असेल ते वस्तू असतील नाहीतर व्यक्ती असतील, त्याच्यावरती आपण अवलंबून राहतो. परंतु संत या सगळ्याहून अलिप्त असतात आणि असंग असतात. ते म्हणतात तुमचं हे जे काही आहे त्याचं मला काय हो, याचा मला काही एक फायदा नाही. असं आहे. म्हणून चित्त समाधान तरी विष वाटे सोने. म्हणून आत्ता आपण असमाधानी आहोत, तिथून आपल्याला महाराजांनी काय मार्ग सांगितलाय? चित्त समाधान. चित्तामध्ये समाधान असेल तरच विष वाटे सोने, दुःख देखील तुम्हाला सुखासारखं वाटेल, म्हणजेच ते त्याज्य होणार नाही. आणि सुख आलं, विषयापासून प्राप्त होणारं सुख आलं तरी त्या ठिकाणी दुःखाची जाणीव असल्यामुळे तुम्ही त्याच्याकडे प्रवृत्त होणार नाही. प्रत्यक्षात तिकडे प्रवृत्त होण्याची आवश्यकताच नाही, कारण मनामध्ये कृतकृत्यता आहे. परंतु होतं कसं याचा विचार सांगत असताना तुकाराम महाराज पुढे म्हणतात, बहु खोटा अतिशय जाणा भले काय सांगो. सज्जन हो, या चित्त समाधानाकडे प्राप्त होत असताना, या चित्त समाधान म्हणजे चित्तामध्ये समाधान प्राप्त करून घेत असताना काय करा? तर बहु खोटा अतिशय. अतिशय बहु खोटा. अतिशय काहीतरी अजून हवं, अजून हवं, अजून हवं, हे बहु खोटा, हे खोट आहे. तुम्हाला विषयाची आत्यंतिक असणारी हाव ही खोटी आहे. त्याच्यातून तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. जाणा भले काय सांगो, हे तुमचं तुम्हीच जाणा. मी तर याच्यावरती काय सांगावं? खरंय ना. किती विषयांची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला अनंत काळापर्यंतचं सुख मिळेल हो? अनंत जे मोजता येत नाही त्याला आपण अनंत म्हणतो. एक 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 एकात एक मिळवत जा. असे किती एक मिळवल्यानंतर तुम्हाला अनंत एक मिळतील? अनंताची प्राप्ती अशी एक 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 गुणत जा, मोजत जा. कधी तुम्हाला अनंताची प्राप्ती होईल हो? नाही होत. अनंत काळापर्यंत थांबावं लागेल. अनंत काळापर्यंत म्हणजे कधीच नाही. साधा नियम आहे. जे काही मर्यादित आहे त्या मर्यादित वस्तूंनी तुम्हाला जे अमर्याद आहे त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. जे काही कर्माने प्राप्त आहे, थोडा पारिभाषिक विचार करू. जे म्हणून काही कर्माने प्राप्त आहे, जे काही म्हणून कर्माने प्राप्त आहे ते कसं असतं? ते एकतर उत्पाद्य असतं, संस्कार्य असतं, विकारी असतं किंवा जन्य असतं किंवा प्राप्य असतं. प्राप्य, उत्पाद्य, संस्कार्य आणि विकार्य
माझ्याकडे आत्ता लेखणी नाही, आत्ता समोर माझ्याकडे लेखणी उपलब्ध नाही, म्हणजे कुठेतरी जावं लागेल आणि तिकडनं मला ती लेखणी प्राप्त करावी लागेल. प्राप्त करून घेता येते. कशाने? कर्माने प्राप्त करून घेता येते. माझ्याकडे आत्ता धान्य नाही, शेतामध्ये धान्य पेरून त्याचं उत्पादन करता येतं, आपल्याला ते उत्पादन करता येतं. एखाद्या वस्तूवरती काही डाग लागलेले आहेत, पांढरं वस्त्र आहे त्याच्यावरती डाग लागलेले आहेत, धुवून आपल्याला त्याच्यावर ते साफ करता येतं, संस्कार करता येतात. दुधाचं आपल्याला दही करायचं आहे, विकार निर्माण करता येतो, त्याचं दही करता येतं, परंतु हे सगळं टिकतं का? नाही टिकत. प्राप्त केलेली लेखणी कधी ना कधीतरी दूर जाणार आहे, कधी ना कधी त्याच्यातील शाई संपून ती मला टाकून द्यावी लागणार आहे. उत्पन्न केलेलं धान्य हे कधी ना कधीतरी संपणार आहे, ते नश्वर आहे. विकारामुळे केलेलं जे दही आहे तेही नश्वर आहे. म्हणजे कर्माने प्राप्त होणारी कुठलीही जरी गोष्ट असली तरी ती नश्वर आहे. असं असेल तर अतिशय प्राप्त करण्याची जी काही माझी इच्छा आहे त्यातून मला अनंत असणार जे सुख आहे ते कसं प्राप्त होईल? खोटं आहे, हे मिथ्या आहे. हेच सांगण्यासाठी तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, बहु खोटा अतिशय जाणा. जाणा भले हो, सज्जन हो तुम्ही जाणा की, मी अजून वेगळं काय सांगू? आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की तुकाराम महाराज सांगतायत आपल्याला, महाराज हे सांगतायत कानी कपाळी ओरडून, परंतु ते आपल्या मनामध्ये बसत नाही आणि त्यातच दुसरा विचार असा, ते आपल्याला काही नवीन सांगतायत हा देखील विचार नाही. मला सांगा, आतापर्यंत आपले जे काही अनुभव आहेत विषयांचे, यावत सगळ्या विषयांचे अनुभव घ्या, आपण पाहिलंय ना ते संपतात म्हणून. मग असं असताना देखील जो विषय संपतो त्या विषयाची इच्छा आपण का करतो हो? थोडा विचार करा ना. आपण पहा, थोडा व्यावहारिक विचार आहे, मजेशीर आहे. कैरी किंवा आंबा आपल्याला आवडतो, पण तो अधिक टिकावा म्हणून आपण त्याचं काय करतो? लोणची घालतो, लोणचं करतो. हे झालं काय? तो जो विषय आहे तो अधिक टिकण्यासाठी आपण त्याच्यावरती किती संस्कार करतो, किती प्रयत्न करतो पहा ना. पूर्वी सगळी फळं काही सगळ्या वेळेला बाजारात मिळत नसत. आता ती त्या शीत कपाटामध्ये ठेवून ते थंड जागेमध्ये ठेवून त्यांना बंदिस्त करून त्यांना अनंत काळ, अधिक दीर्घ काळापर्यंत टिकवलं जातं. म्हणजे ते विषय आपण दीर्घ काळापर्यंत टिकवण्याचा प्रयत्न केलाय, दीर्घ काळापर्यंत ते विषय राहतील असा आपण प्रयत्न केलेला आहे, पण अनंत काळापर्यंत तर ते राहिले नाहीत ना. आणि हा आपला प्रत्यक्ष अनुभव असताना आपण ते मान्य करत नाही. हे आपण जेव्हा मान्य करायला शिकू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की तुकाराम महाराज म्हणतात ते खरं आहे, बहु खोटा अतिशय जाणा भले काय सांगो. पुढे तुकाराम महाराज स्पष्ट करण्यासाठी म्हणतात, अरे ऐक, मनाची तळमळे चंदनेही अंगपोळे. कसं आहे पहा, मनाची तळमळे, तळमळ कसली आहे? मनाची आहे. मग तुम्ही अंगाला कितीही चंदन लावलं, चंदन अत्यंत शीतक आहे, शीतकारी आहे, अत्यंत थंड आहे, परंतु त्यामुळे मनाला शांतता मिळणार आहे का? नाही मिळणार. ते जे चंदन आहे ते बाहेरून लेप देणारे हो, पण तळमळ मनाची आहे ना. म्हणून आपण जो पहिला विचार केला तो, हे जे काही दुःख आपल्याला प्राप्त होत आहे तो अध्यास आहे, तो भ्रम आहे. मला सांगा, काय म्हणून म्हटलं, कोणता साबण लावल्यानंतर तो स्फटिकाचा लाल रंग जाणार आहे?
जाणार नाही. कोणताही साबण लावा, तुम्ही कितीही प्रयत्न करा, तो स्फटिकाचा लाल रंग जाणार नाही, कारण तो त्याचा नाहीच ना हो. मग मनाची जी तळमळ आहे ती बाह्य प्रयत्नांनी, बाह्य उपचारांनी कशी दूर होईल? मनाची तळमळ दूर करायची असेल तर मनाच्या ठिकाणीच काहीतरी उपाय करावा लागेल, उपचार करावा लागेल. त्याच्याशिवाय ती मनाची तळमळ दूर होणार नाही, दूर जाणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे? मनाला ज्याच्यामुळे तळमळ आहे, मनाच्या तळमळीचं जे कारण आहे ते दूर केलं पाहिजे. आणि मनाच्या तळमळीचं कारण काय असेल तर ते असमाधान आहे. म्हणून तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं होतं, चित्त समाधान. चित्तामध्ये समाधान असेल तर मनाची तळमळे, चंदनेही अंगपोळे ही अवस्था येणार नाही, कारण मनाची तळमळ दूर होईल. आपल्याकडे शास्त्रामध्ये एक नियम आहे, यक्षानुरूपो हि बलिही, किंवा यथा रोगस तथौषधी. जसा रोग असेल तसं औषध, जसा यज्ञ तसा बली, तसं दान. मला सांगा, त्रास आहे मनाचा, शरीरावर उपचार करून चालणार आहे का? नाही चालत. त्रास आहे, कारण आहे अज्ञान, मग त्याच्यावरती ज्ञान हाच उपाय आहे ना. कारण अज्ञान असेल तर त्याच्यावरती उपाय हा देखील ज्ञानाचाच करावा लागेल. त्याच्यावरती कुठलंही कर्म कामी येत नाही. म्हणून योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विण देव नकळे निसंदेह. योगयाग विधी काही चालत नाही त्यांचं, कारण मुळात अज्ञान हे कारण आहे, ते दूर झालं पाहिजे. म्हणूनच तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. मग तुम्ही कोणतेही इतर उपाय करा, तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा, दुसरा कोणताही तुम्ही उपाय करा, उपचार करा. कशासाठी? मनाची तळमळ दूर करण्यासाठी, मनामध्ये समाधान प्राप्त करून घेण्यासाठी. परंतु त्याने काय प्राप्त होणार असेल तर त्याने तुम्हाला मनामध्ये, अंतःकरणामध्ये दुःखच प्राप्त होणार आहे, दुसरं काही प्राप्त होणार नाही. केवळ आणि केवळ त्या सगळ्या उपायांनी तुम्हाला दुःखच प्राप्त होईल. मग याच्यावरती उपाय काय? तर तुकाराम महाराज म्हणतात, चित्त समाधान. चित्तामध्ये समाधान असेल तर सगळं काही सुरळीत होईल. त्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला काय सांगितलं? ते म्हणतात की चित्तामध्ये समाधान असेल तरच तुम्हाला आत्यंतिक दुःख निवृत्ती पूर्वक परमानंदाची प्राप्ती होऊ शकते. मग हे चित्त समाधान हे साधन का? तर चित्तामध्ये असणाऱ्या असमाधानाचं कारण हे अज्ञान आहे, आणि ते सत्वशुद्धी साहाकारे गुरुकृपामृत तुषारे सासिन्नलेनी बोधे ओसरे द्वैत दैन्य. हे द्वैत रूपी दैन्य, हे संसार रूपी प्राप्त झालेलं जे दुःख आहे ते कधी ओसरे? सासिन्नलेनी बोधे. तो बोध कसा प्राप्त झाला? तर ते सत्वशुद्धी साहाकारे, आपलं अंतःकरण, आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. गुरुकृपामृत तुषारे, गुरूंचा आपल्याला उपदेश प्राप्त झाला पाहिजे, आणि त्यातून जो आपल्या हृदयामध्ये बोध प्रकट होईल त्याच्यामुळे चित्तामध्ये समाधान प्राप्त होईल, आणि ते द्वैतरूपी दैन्य, हे आत्यंतिक दुःख जे आहे त्याची निवृत्ती होऊन आपल्याला परमानंदाची प्राप्ती होईल. आणि असं झालं असता तुकाराम महाराजांची उक्ती सत्यामध्ये येईल, झाले समाधान पण कधी? पायी विसावले मन. जोपर्यंत त्या परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आपलं मन विसावत नाही तोपर्यंत झाले समाधान ही अवस्था आपल्याला प्राप्त होणार नाही. ती अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी, आपल्याही चित्तामध्ये समाधान प्राप्त व्हावं,
म्हणून मी आपण सर्वच जण त्या भगवंताची प्रार्थना करूया आणि चित्तामध्ये समाधान आम्ही प्राप्त करावं, यासाठी त्या साधना मार्गावरती चालण्याची बुद्धी आम्हाला द्यावी. म्हणून सर्व संतांना आपण विनंती करूया, नमस्कार करूया आणि प्रार्थना करूया की हे गुरुजन हो, हे सज्जन हो, तुम्ही केलेल्या उपदेशाप्रमाणे आम्हाला या मार्गावरती चालण्याची सद्बुद्धी द्या, आणि जेणेकरून त्या पायी आमचं मन विसावल्यानंतर आम्हाला देखील म्हणता येईल, झाले समाधान. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय.